वेंगुर्ल्यामध्ये देवी सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा, सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीला। सहकारी कारखान्याची जमीन कवडीमोल भावानं विकण्याचा घाट, कोट्यवधींची 99 एकर जमीन कवडीमोल दरानं विक्रीचा घाट, कारखान्यात 25,000पेक्षा अधिक सभासद। तेलंगणामधील जलबोगद्यातील अपघाताचा आज 10वा दिवस, अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्याचा आणखी 2 ते 3 दिवस लागणार। मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून घटनास्थळाची पाहणी। पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बंद बसेस भंगारात काढणार, आगारातील त्या बस 15 एप्रिलपर्यंत भंगारात काढणार, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। हिंगोलीमध्ये सीसीआय कापूस केंद्रावर 50,000 क्विंटल कापसाची खरेदी, कापसाचा हंगाम संपत आल्यानं कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक मंदावली। माजी सैनिकांनी घेतले भरघोस कलिंगड उत्पादन, जवळपास 35 ते 40 टन कलिंगड उत्पादन, प्लॉट पाहण्याकरता शेतकऱ्यांची गर्दी। पिंपरी चिंचवड परिसरात पोलिसांवर जीवघेणा हल्ला, बहुळ गाव दरोडा प्रकरणातील आरोपींचा हल्ला। केरले ते नांदगाव रस्ता रुंदीकरणाचं काम अर्धवट अवस्थेत, पिंपळे उदाळवाडीसह अनेक ठिकाणी दररोज अपघातांच्या घटना, अर्धवट अवस्थेतील रस्त्यामुळे अपघात। बुलढाण्यामध्ये 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, पोलिसांच्या चाचाला कंटाळून उचललं टोकाचा पाऊल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।